नमस्कार मित्रांनो. आजचा हा प्रवास म्हणजे फक्त एका रिसॉर्टला दिलेली भेट नाही, तर रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी काढलेला एक सुंदर विराम आहे. आपण सगळेच कधी ना कधी थकतो. कामाचा ताण, ट्रॅफिक, जबाबदाऱ्या, सततची घाई. अशा वेळी मन म्हणत असतं कुठेतरी शांत, मोकळ्या हवेत जाऊन थोडंसं जगावं. पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्यांसाठी हा विचार फार नवीन नाही. विकेंड जवळ आला की एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो, कुठे जायचं? फार लांब नको, पण शहराच्या गोंगाटापासून दूर असलेलं ठिकाण हवं. निसर्ग असावा, मस्ती असावी आणि सगळ्या वयोगटातील लोकांना आवडेल असं काहीतरी असावं. याच विचारातून आमचा हा प्रवास ठरला. रिजेंटा भारती रिसॉर्ट, बोरिआइंदी, उरुळी कांचन, पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावर. होय, फक्त पाऊण तासाच्या अंतरावर. सकाळी पुण्यातून निघताना नेहमीसारखं ट्रॅफिक, हॉर्नची आवाज आणि गर्दी दिसते. पण जसं जसं आपण शहराच्या बाहेर पडतो तसं वातावरण बदलायला लागतं. रस्त्याच्या दुतर्फा हिरवी शेत, दूरवर दिसणारे डोंगर आणि स्वच्छ हवा मनाला शांत करायला लागते. हा प्रवास फार लांब नाही, पण इतका सुंदर आहे की काही वेळासाठी सगळ्या चिंता मागे पडतात. गाडीतल्या गप्पा, हसणं आणि खिडकीतून दिसणारा निसर्ग, यातूनच सुट्टीची खरी सुरुवात होते. रिसॉर्टच्या गेटमध्ये प्रवेश करताच एक वेगळाच अनुभव येतो, जणू एक नवीन शहरच बघितलंय. शांत, मोकळं आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे ठिकाण पहिल्याच क्षणात मन जिंकून घेतं. रिसेप्शनवर अतिशय आपुलकीने स्वागत केलं. दुपारी 12:30 वाजता आमचं चेक इन झालं. हातात बँड्स बांधण्यात आले आणि स्वागतासाठी रिफ्रेशमेंट वेलकम ड्रिंक देण्यात आला. ही छोटीशी गोष्ट असली तरी प्रवासाचा थकवा लगेच उतरवण्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरली. हॉटेलमध्ये चेक इन झाल्यावर आम्ही आमच्या रूमकडे गेलो. रूम खूप प्रशस्त, स्वच्छ, नीटनेटक्या होत्या. चहा, कॉफी, पाण्याच्या बाटल्या, टॉयलेटरीज, टॉवेल, सगळ्या आवश्यक सुविधा उपलब्ध होत्या. विशेष म्हणजे 3ऱ्या मजल्यावरून दिसणारा गार्डन साइड व्ह्यू खूपच सुंदर होता. खिडकीतून बाहेर पाहिलं की हिरवळ आणि शांतता दिसते. अशा वातावरणात राहिल्यावर मन आपोआपच रिलॅक्स होतं. थोडं फ्रेश झाल्यावर दुपारी साधारण 1:30 वाजता दिवसाचा सगळ्यात
खास भाग सुरू झाला. हुरडा पार्टी. वेगळ्या, मोकळ्या आणि पूर्णपणे गावठी ॲम्बियन्समध्ये ही पार्टी आयोजित केली होती. ताजा हुरडा, गोडी शेव, रेवडी, विविध चटण्या, हुरडा भेळ, दही आणि रानमेवा सगळं काही मनसोक्त मिळालं. आजच्या धकाधकीच्या जीवनात असे पारंपरिक अनुभव फार क्वचित मिळतात. इथे बसून गप्पा मारताना, फोटो काढताना आणि निवांत खाटेवर बसताना एक वेगळीच शांती मिळते. हा अनुभव खूपच मनाला भिडणारा होता. हुरडा पार्टी संपून आम्ही दुपारी 2:30 वाजता स्विमिंग पूलसाठी तयार झालो. भारती रिसॉर्टमध्ये सेल्फी आणि फोटो पॉइंट्स भरपूर आहेत. स्विमिंग पूलचं डिझाईन खूप वेगळं आहे. केव्ह स्ट्रक्चरमध्ये वरून पडणारा आर्टिफिशियल वॉटरफॉल आणि वेगवेगळे किड्स आणि अडल्ट पूल्स. रेन डान्स एरियामुळे मजा अजून वाढते. पाण्यात खेळताना वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही. इथे प्रत्येक क्षण फोटो काढण्यासारखाच वाटतो. स्विमिंग पूलची मजा घेतली, धिंगाणा झाला, फोटो काढले, व्हिडिओज घेतले. यानंतर साधारण 3:45 वाजता आम्ही लंचसाठी डायनिंग एरियामध्ये गेलो. जेवण अतिशय सुंदर, चवदार, गरम आणि स्वच्छ होतं. पापड, सॅलेड, आलू मटर, बैंगन मसाला, पिठलं, भाकरी, चपाती, स्टीम राईस, मसाला राईस आणि दाल तडका असा मेनू होता. डेझर्टमध्ये जिलेबी आणि शेवयाची खीर मिळाली. हे जेवण अगदी घरच्यासारख्या चवीचं होतं. पोटासोबत मनही तृप्त झालं. यानंतर थोडा विसावा घेऊन दुपारनंतर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी वेळ आली. ह्युमन गायरो, भारतातील सर्वात मोठं फेरी व्हील, रॉकेट इजेक्टर, 360 डिग्री सायकलिंग, झिप लाईन, रोप सायकलिंग, हाय रोप आणि लो रोप कोर्स या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे ॲड्रिनालिन बूस्ट 100% मिळालं. काही ऍक्टिव्हिटीज करताना थोडी भीती वाटते, पण ती भीतीच या अनुभवाला खास बनवते. स्वतःच्या मर्यादा ओलांडल्यासारखं वाटतं. आणि हो, हीच खरी माझ्या आयुष्यात अनुभवायला होईल. संध्याकाळी 6:15 वाजता मॅजिक शो झाला.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मंत्रमुक्त झाले. हाथ में कुछ है नहीं, हाथ पे मंतर जमी पे मंतर. यहाँ से धूल उठाया फेंक दिया, थोड़ी माटी और उठाई लेके आओ. शू राइट? नहीं नहीं, जादू नहीं है सर, कला है. 6:30 वाजता चहाची वेळ झाली. कांदा भजी, भेळ आणि चहा. मी चहा घेत नाही म्हणून दूध मागितलं आणि तेही आनंदाने दिलं. स्टाफची ही आपुलकी नक्कीच उल्लेख करण्यासारखीच आहे. यानंतर लॉन मध्ये बॅडमिंटन, क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळण्यात वेळ गेला. आउटडोर गेम्स सगळेच उपलब्ध आहेत, इनडोर गेम्स सुद्धा आहेत. पण दिवस इतका भरलेला होता, इतक्या ऍक्टिव्हिटीज होत्या की त्यासाठी वेळ मिळालाच नाही. रात्री 9 वाजता डिनरसाठी फोन आला. पनीर मसाला, दाल फ्राय, मिक्स व्हेज, स्टीम राईस, सॅलेड, बटर रोटी, पापड आणि डेझर्ट मध्ये खीर. सगळं खूप चवदार होतं. या ठिकाणी ॲडव्हेंचर सोबत मनमुराद जेवणाचाही आस्वाद आम्ही घेतला. डिनर नंतर बॉन फायर, सॉफ्ट म्युझिक आणि फॅमिली टाइम होता. थंड हवेत आगीच्या उभेसोबत गप्पा मारता दिवस अगदी परिपूर्ण वाटला. पुढच्या दिवशी सकाळी सूर्योदयाचा नजारा खूपच सुंदर होता. डोंगराच्या मागून उगवणारा सूर्य आणि बाजूने धावणारी ट्रेन हे दृश्य मनात कायम साठवून ठेवलं. सकाळी 9 वाजता ब्रेकफास्ट झाला. अकरा वाजता चेकआउट होतं. पण जाण्यापूर्वी थोडा वेळ रिसॉर्ट मध्ये फिरून फोटो काढून आणि आठवणी घेऊन आम्ही परत निघालो. त्याच धावपळीच्या आयुष्यात आणि पुन्हा त्याच गोंगाट्यात, पण हा अनुभव जो कायमस्वरूपी आठवणीत राहणारा होता. रिजेंटा भारती रिसॉर्ट म्हणजे फक्त राहण्याचं ठिकाण नाही, तर एक संपूर्ण अनुभव आहे. निसर्ग, आराम, चांगलं खाणं, ॲडव्हेंचर आणि माणसांशी जोडणारे क्षण सगळं काही इथे मिळतं. फॅमिली, फ्रेंड्स, कपल्स आणि ऑफिस आउटिंग्स असेल, स्कूल असेल, सगळ्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.
पुण्यात जवळ असूनही पूर्णपणे वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटतं. आणि या ठिकाणी असणारा स्टाफ, या ठिकाणी असणारे सहकारी हे पूर्ण सपोर्टिव्ह आहे. आणि जर तुम्ही विकेंडसाठी शांतता, निसर्ग आणि मस्ती सगळं एकत्र शोधत असाल तर हा अनुभव नक्की घ्या, कारण अशा प्रवासातूनच आयुष्याला खरी रंगत येते. आणि या ठिकाणी रूम सोबतही टेंट स्टेचा अनुभवही या ठिकाणी उपलब्ध आहे. हे ठिकाण म्हणजे दुसरं एक जगच आहे. आणि हे ठिकाण म्हणजेच पुन्हा पुन्हा यावं असं हे ठिकाण. या ठिकाणी आपणही या, अनुभव घ्या आणि निसर्गाचा आनंद घ्या. व्हिडिओ बघितला असेल, आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.